सुस्वागतम. संगीता भालसी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. त्याची उत्तरं कशी लिहायची ते समजून घेऊ. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 हा त्याचा कोड नंबर आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी जागा असते. बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे 12वीची ही. आणि 9 मार्च 2024 रोजी झालेली ही परीक्षा किंवा पेपर आहे. 3 तासाचा वेळ आहे. 7 पेजेस आहेत या प्रश्नपत्रिकेला आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका. याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहणार आहोत मॉडेल ॲन्सरच्या सहित. पहा, इथे हे शिक्षकांच्यासाठी दिलेलं असतं, कॉन्फिडेन्शियल असतं हे मॉडेल ॲन्सर, की यानुसार उत्तरपत्रिका तपासायची असते. इथे तारीख दिलेली आहे 9 मार्च 2024. इथे विषयाचं नाव दिलं इकॉनॉमिक्स, मॉडेल ॲन्सर्स अँड स्कीम ऑफ मार्किंग म्हणजे नमुना उत्तरपत्रिका आणि गुणदान कसं करायचं त्याची स्कीम दिली आहे. 3 तासाचा वेळ आहे. 7 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका. याची उत्तरं कशी लिहायची या मॉडेल ॲन्सरनुसार आपण पाहणार आहोत. तुमच्यासाठी प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य म्हणजे सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत. 2 आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढायच्यात. 3 उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक दिलेले आहेत त्यावरून कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत ते लक्षात येतं. आणि 4थी महत्त्वाची सूचना, सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानांवर लिहावी. पहिला, दुसरा, तिसरा असे जे प्रश्न असतात ते नवीन पानावर लिहायचे आहेत, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला तर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 3. प्रश्न पहिला आणि दुसरा सोडवलेला आहे आपण. ते व्हिडिओ लेक्चर या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या दोन्ही व्हिडिओच्या लिंक मी देईल. आपण 3रा प्रश्न सोडवायला घेतलेला आहे. सर्व प्रश्न जर एकाच व्हिडिओ लेक्चरमध्ये घेतले तर खूप मोठा व्हिडिओ होतो, म्हणून 6 प्रश्नांच्यासाठी मी 6 व्हिडिओ करणार आहे. आता आपण 3रा प्रश्न सोडवायला घेत आहोत. प्रश्न 3 आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचेत. 5 दिले, 3 सोडवायचेत आणि 12 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत. 1 मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. 2 भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. 3 उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 4 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा. 5 स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. इथे प्रत्येक ठिकाणी 4 प्रकार, 4 समस्या, 4 वैशिष्ट्ये, 4 कारणं, 4 वैशिष्ट्ये असं म्हटलेलं आहे. 4च लिहायचे म्हणजे 4 गुणांचा प्रश्न आहे म्हणून. याचं उत्तर जास्त असू शकतं, पण तुम्ही 4 ते फार तर 5 मुद्दे लिहा. पण 4 लिहिले तर 4 गुण मिळतील. आता आपल्याला मॉडेल ॲन्सरमध्ये काय सांगितलंय ते पाहूया. या नमुना उत्तरपत्रिकेमध्ये प्रश्न 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3 सोडवायचे, 12 गुण आणि प्रत्येक अचूक उत्तरास 4 गुण. 4 मुद्दे लिहिले तर 4 गुण मिळतील. पहिला प्रश्न होता मागणीचे प्रकार. त्यामध्ये प्रकार आहेत प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संयुक्त किंवा पूरक मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी. आता हे झाले 5 प्रकार. मग इथे सूचना दिली, कोणतेही 4 प्रकाराचं स्पष्टीकरण करायचं आहे तुम्ही. दुसरा प्रश्न आहे भांडवल बाजाराच्या समस्या. आता समस्या आहेत वित्तीय घोटाळे, अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार, कर्जाची अपुरी साधने, व्यापाराच्या प्रमाणातील घट, माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. आता हे जे आहेत मुद्दे 1, 2, 3, 4, 5, 6 आहेत, तर 5 मुद्दे आहेत. त्याच्यापैकी कोणतेही 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्ही करणं आवश्यक आहे. इथे मार्गदर्शन दिले, 4 पैकी 4 गुण मिळतील. 3रा प्रश्न उपयोगितेची वैशिष्ट्ये. जवळजवळ 10 वैशिष्ट्ये आहेत. सापेक्ष संकल्पना, व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक, उपयोगिता व आनंद यात फरक, उपयोगिता व समाधान यातील फरक, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य, उपयोगिता बहुपर्यायी आहे, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते, उपयोगिता मागणीचा आधार. याच्यापैकी कोणतेही 4च मुद्दे स्पष्ट करायचे 4 गुणांच्यासाठी. 4था प्रश्न आहे सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं. शासनाच्या कार्यात वाढ, लोकसंख्येची वाढ, वाढते शहरीकरण, संरक्षण खर्चात वाढ, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, भाववाढ, औद्योगिक विकास, आपत्ती व्यवस्थापन. आता हे 8-9 मुद्दे आहेत.
तर यापैकी कोणतेही 4 कारणांचं स्पष्टीकरण करायचं. 5वा मुद्दा आहे, प्रश्न आहे स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये. समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्परावलंबन, राशी पद्धत, वृद्धीची पारुपे, सर्वसाधारण किंमत पातळी आणि धोरणाभिमुख हे 7-8 मुद्दे आहेत. त्यापैकी कोणत्याही 4 वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण करायचं आहे. तर या मुद्द्यांना अनुसरून आपण उत्तरं लिहूया. प्रश्न क्रमांक 1, मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा 4 गुणांच्यासाठी. इथे दिलेले आहेत मागणीचे प्रकार, पहा इथे चौकोनात 5 प्रकार आहेत. एक प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी. यापैकी 4च मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्ही करायचंय, पण संपूर्ण उत्तर तुम्हाला माहीत असायला हवं म्हणून मी 5ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहे. त्यापैकी कुठलेही 4 मुद्दे तुम्ही लिहू शकता. पहिला प्रकार प्रत्यक्ष मागणी, याला डायरेक्ट डिमांड म्हणतात. प्रत्यक्ष गरजा पूर्ण करण्यासाठी उपभोक्त्यांकडून ज्या वस्तूंना मागणी केली जाते त्याला प्रत्यक्ष मागणी असे म्हणतात. या वस्तू उपभोक्त्यांच्या गरजा प्रत्यक्ष भागवतात. अशा प्रकारच्या उपभोग्य वस्तूंना मागणी केली जाते. उदाहरणार्थ अन्नाची मागणी, कपडे इत्यादी. असं स्पष्टीकरण लिहायचं. याला 1 गुण मिळेल एक प्रकार लिहिला की. नंबर 2, अप्रत्यक्ष मागणी, इनडायरेक्ट डिमांड. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हणतात. या वस्तूंची मागणी वस्तूंच्या उत्पादनासाठी आवश्यक असते. ही मागणी उत्पादनाच्या वस्तूंची असते. अशा प्रकारे उत्पादन घटकांची मागणी अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ साखर कारखान्यातील कामगारांची मागणी ही अप्रत्यक्ष मागणी असते. इथे 1 गुण मिळेल तुम्हाला. तिसरा प्रकार आहे पूरक मागणी. जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी इतर कोणत्याही वस्तूबरोबर केली जाते तेव्हा त्यास पूरक मागणी असे म्हणतात. पूरक मागणीला संयुक्त मागणी असेही म्हणतात. विशिष्ट गरज पूर्ण करण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची एकत्रित मागणी केली जाते तेव्हा ती अस्तित्वात येते. उदाहरणार्थ शाई पेन आणि शाईची मागणी, कार आणि इंधनाची मागणी इत्यादी. तिसरा मुद्दा लिहिला की तुम्हाला आणखी 1 गुण मिळेल. चौथा प्रकार आहे संमिश्र मागणी. एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तेव्हा त्यास संमिश्र मागणी असे म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी. याची मागणी वेगवेगळ्या उपयोगांसाठी जसे विद्युत दिवे, पंखा, धुलाई यंत्र इत्यादींसाठी केली जाते. आणि 5वा प्रकार आहे स्पर्धात्मक मागणी. ही अशा वस्तूंची मागणी असते जी एकमेकांना पर्याय असतात. उदाहरणार्थ चहा आणि कॉफी, साखर आणि गूळ इत्यादी. या 5 प्रकारांपैकी कोणतेही 4 प्रकार तुम्ही लिहू शकता. प्रश्न दुसरा आहे, भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या स्पष्ट करा. भारतीय भांडवल बाजारात खालीलप्रमाणे समस्या आढळून येतात. त्या 5 समस्या आहेत. 1 वित्तीय घोटाळे, 2 अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार, 3 कर्जाची अपुरी साधने, 4 व्यापाराच्या प्रमाणातील घट आणि 5 माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. आता मी 5ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहे. तुम्ही यापैकी कुठलेही 4 मुद्दे लिहू शकता. पहिला मुद्दा वित्तीय घोटाळे. वाढत्या आर्थिक घोटाळ्यांचा परिणाम म्हणजे भांडवल बाजारातील न भरून येणारा तोटा. त्यामुळे सार्वजनिक अविश्वास देखील वाढला आहे आणि वैयक्तिक गुंतवणुकीबाबतचा आत्मविश्वास कमी झाला आहे. दुसरी समस्या अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार, इनसायडर ट्रेडिंग म्हणायचं त्याला. म्हणजेच कंपनीची गुप्त माहिती असल्याने एखाद्याला वैयक्तिक लाभासाठी अप्रकाशित माहितीची खरेदी विक्री करणे. गैरप्रकारे केलेली किंमत हाताळणी म्हणजे स्वतःच्या फायद्यासाठी काही व्यक्तींच्या मदतीने खरेदी विक्री करून भागाच्या किमती वाढवणे. अशा बेकायदेशीर पद्धतीचा भांडवल बाजाराच्या सुगम कार्यावरही परिणाम झाला आहे. तिसरी समस्या कर्जाची अपुरी साधने. कर्जाच्या साधनांमध्ये रोखे, कर्जरोखे इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीचे कमी प्रमाण, देयकाची जास्त किंमत, लघु व मध्यम उद्योगांना प्रवेश नसल्यामुळे कर्जाच्या सुरक्षिततेमध्ये जास्त व्यापार होत नाही. चौथी समस्या किंवा मुद्दा आहे व्यापाराच्या प्रमाणातील घट. गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहाराची उपलब्धता व प्राधान्य असल्यामुळे प्रादेशिक शेअर बाजारामध्ये व्यापाराच्या प्रमाणात तीव्र घट झाली. कारण गुंतवणूकदार बॉम्बे वायदे बाजार व नॅशनल वायदे बाजार या भाग बाजारातील रोख्यांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. 5वी समस्या आहे माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. एखाद्या कंपनीच्या शेअर बाजारातील किमतींनी सध्याच्या किमतीमध्ये सर्व उपलब्ध माहिती समाविष्ट केली तर बाजार माहितीनुसार
कार्यक्षम असल्याचे म्हटले जाते. तथापि प्रगत देशांच्या तुलनेत भारतातील शेअर बाजारात माहितीची कार्यक्षमता कमी आहे. या 5 मुद्द्यांच्यापैकी समस्यांच्यापैकी कोणतेही 4 मुद्दे तुम्ही लिहा. प्रश्न क्रमांक 3. उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता 10 वैशिष्ट्ये आहेत, त्यातली कुठलीही 4 लिहायची तुम्ही, पण मी मात्र 10 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणार आहे. उत्तर: 1. सापेक्ष संकल्पना, व्यक्तिनिष्ठ संकल्पना, नैतिकदृष्ट्या तटस्थ, उपयोगिता व उपयुक्तता यात फरक, उपयोगिता व आनंद यात फरक, उपयोगिता व समाधान यातील फरक, उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य, उपयोगिता बहुपर्यायी आहे, उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते, आणि शेवट उपयोगिता मागणीचा आधार. या 10 मुद्द्यांचं स्पष्टीकरण करूया. त्यातले कोणतेही 4 मुद्दे तुम्ही लिहा. नंबर 1. सापेक्ष संकल्पना. सापेक्ष म्हणजे बदलती. उपयोगिता ही स्थल व काल सापेक्ष संकल्पना आहे. ती स्थलपरत्वे व कालपरत्वे बदलत जाते. उदाहरणार्थ, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. दुसरं वैशिष्ट्य आहे व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. याचे कारण आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादींमध्ये फरक असतो. उदाहरणार्थ, डॉक्टरला स्टेथोस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु सर्वसामान्य व्यक्तीला जाणवत नाही. तिसरं वैशिष्ट्य नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूने चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. उदाहरणार्थ, सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो, तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठीही केला जातो. दोन्ही गरजा वेगळ्या आहेत, परंतु एकाच वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. चौथं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता आहे, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य होय. उदाहरणार्थ, उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तताही जाणवते, मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु उपयुक्तता जाणवत नाही. 5वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व आनंद यात फरक. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते, कारण त्यामुळे आजार बरा होतो, पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असे नाही. 6वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्पर संबंधित असूनही भिन्न संकल्पना आहेत. उदाहरणार्थ, तहानलेली व्यक्ती 1 ग्लास पाणी पिते, कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. 7वं वैशिष्ट्य उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे, त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणे शक्य नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येते आणि उपयोगिता धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असेही म्हणतात. 8वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते, तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरणार्थ, विजेचा वापर विविध व्यक्तींसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. 9वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक जाणवते, तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटत जाते. उदाहरणार्थ, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता जाणवते. आणि शेवटचं 10वं वैशिष्ट्य आहे उपयोगिता मागणीचा आधार.
वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. उदाहरणार्थ आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची मागणी करते. या 10 मुद्द्यांच्या पैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा, 4 गुण मिळतील. प्रश्न क्रमांक 4. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणे स्पष्ट करा. 8 कारणं आहेत, त्यापैकी 4 स्पष्ट करायची, पण इथे आपण सगळ्यांची उत्तरं घेऊया. उत्तर: 1. शासनाच्या कार्यात वाढ. 2. लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. 3. वाढते शहरीकरण. 4. संरक्षण खर्चात वाढ. 5. लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. 6. भाववाढ. 7. औद्योगिक विकास. आणि 8. आपत्ती व्यवस्थापन. आपण सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण करू. तुम्ही 4च मुद्दे लिहा. 1. शासनाच्या कार्यात वाढ. या अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असते. शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो. यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्ये स्वीकारत आहे आणि जुनी कार्ये अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. दुसरं कारण: लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. 3. वाढते शहरीकरण. वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. त्यामुळे पाणी पुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या खर्चात वाढ होते. क्रमांक 4. संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. 5. लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते. त्यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते. 6. भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. 7. औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमावर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. 8. आपत्ती व्यवस्थापन. अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. या 8 मुद्द्यांच्यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. 5वा प्रश्न: स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. उत्तर: समग्र घटकांचा अभ्यास, उत्पन्न सिद्धांत, सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण, परस्परावलंबन, राशी पद्धत, वृद्धीची प्रारूपे, सर्वसाधारण किंमत पातळी, धोरणाभिमुख. आता इथे 8 मुद्दे दिलेत आणि यापैकी 4 मुद्द्यांचं स्पष्टीकरण तुम्हाला लिहायचंय 4 गुणांच्यासाठी. पण अभ्यासासाठी मी 8ही मुद्द्यांचं स्पष्टीकरण घेतलेलं आहे. क्रमांक 1. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्र संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न, राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय रोजगार, सर्वसाधारण किंमत पातळी, व्यापार चक्र इत्यादी. 2. उत्पन्न सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्र राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना, त्याचे विविध घटक, मापन पद्धती आणि सामाजिक लेखांकनाचा अभ्यास करते. ते एकूण मागणी व एकूण पुरवठ्याशी संबंधित आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नातील चढउतार, व्यापार चक्रातील तेजी मंदी यांच्या कारणांचे व बदलांचे स्पष्टीकरण करते. 3. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. स्थूल अर्थशास्त्र एकूण घटकांच्या वर्तनाशी आणि त्यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित आहे. सर्वसाधारण समतोल संपूर्ण अर्थव्यवस्थेतील मागणी, पुरवठा व किंमत यांच्या वर्तनाशी निगडीत आहे. 4. परस्परावलंबन. स्थूल विश्लेषणात हे एकूण आर्थिक चले, उदाहरणार्थ उत्पन्न, उत्पादन, रोजगार, गुंतवणूक, किंमत पातळी यासारख्या आर्थिक चलांचे परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूक पातळीत होणाऱ्या बदलांचा अंतिम परिणाम
उत्पन्न, एकूण उत्पादन, रोजगार आणि अखेरीस आर्थिक वृद्धीच्या पातळीवर होतो. 5. राशी पद्धत. राशी पद्धतीत एका घटकाचा अभ्यास नसून संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. प्राध्यापक बोल्डिंग यांच्या मते जंगल म्हणजे संपूर्ण झाडांचा समुच्चय असतो, परंतु त्यात एका विशिष्ट झाडाची गुणवैशिष्ट्ये दिसून येत नाहीत. यातून सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र यामधील फरक दर्शविला जातो. 6. वृद्धीची प्रारूपे. स्थूल अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी ही प्रारूपे उपयोगी ठरतात. विकासाच्या वृद्धी अभ्यासासाठी उदाहरणार्थ मूलभूत व अवजड उद्योगांवर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. क्रमांक 7. सर्वसाधारण किंमत पातळी. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास असतो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. 8. धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडविणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ भाववाढ नियंत्रण, रोजगार निर्मिती, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे इत्यादी. या 8 मुद्द्यांच्यापैकी कोणतेही 4 मुद्दे लिहा. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण 4था प्रश्न सोडवणार आहोत. लवकरच तो व्हिडिओ मी तयार करणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे मी व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी शुभेच्छा.